टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अपमान केल्याबद्दल काल रात्री शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या स्टुडिओमध्ये तोडफोड केली होती। कुणाल कामराचा स्टुडिओ आहे, याच्यावर तुम्ही बघू शकता। आता तोडफोडीच्या नंतर पोलीस स्टेशनच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। सध्या स्टुडिओ बाहेर पोलीस चा बंदोबस्त आहेत आणि मोठा बंदोबस्त इथे करण्यात आला आहे, कारण काल रात्री इथे मोठ्या संख्येने शिवसेनाचे कार्यकर्ते दाखल झाले होते आणि जे स्टुडिओचे मेन डोर आहेत त्यांची तोडफोड केली होती। आणि तुम्ही बघू शकता आता तोडफोडीनंतर इथे पोलीसचे जे बंदोबस्त आहेत ते वाढवण्यात आले आहे आणि इथे जे तोडफोड केली आहे त्याच्यामध्ये स्वागत कक्ष आहे, फ्रीज आहे आणि बाकीचे तुम्हाला जे काही दिसेल ते सर्व सामग्री त्यांनी तोडफोड केली आहे। त्यानंतर वरती जे स्टुडिओमध्ये जाऊन त्यांनी तोडफोड केली आहे। तर दुसरीकडे स्टुडिओ आणि हॉटेलमध्ये झालेला तोडफोडनंतर शोचे सर्व जे शो होते ते सध्या बंद करण्यात आले आहे आणि स्टँडअप कॉमेडियन शोचे बाहेर लावलेले पोस्टर सध्या काढण्यात आले आहे। स्टुडिओ बद्दल लिहिलेल्या माहितीवर काळ्या रंगाचे पुसून टाकण्यात आली आहे। तोडफोडीनंतर कुणाल कामराच्या स्टुडिओ बाहेर पोलीस सुरक्षा वाढवण्यात आली आहे आणि शिवसेना नेता कुणाल सरमडके यांना सध्या खार पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। कॅमेरामॅन प्रेम मात्रेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।